नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी शरद पाटील, सुमन हायस्कूल नंबर 5 सुरत, इयत्ता 10वी, विषय सामाजिक विज्ञान, त्याच्यातील प्रकरण नंबर 20 भारताच्या सामाजिक समस्या आणि आव्हाने। आज आपण याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। भाग 1 मध्ये आपण सांप्रदायिकता म्हणजे काय, जातीवाद, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती याच्याविषयी माहिती पाहिली। आज भाग 2 मध्ये आपण घटनाकीय व्यवस्था, कशा पद्धतीने अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यासाठी घटनाकीय व्यवस्था करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, विशिष्ट सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत, त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। घटनाकीय व्यवस्था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी काही विशिष्ट सुविधा, जो भारतामध्ये मागासलेला वर्ग आहे तो मागासलेला न राहता त्याचासुद्धा इतर वर्गांप्रमाणे विकास व्हायला हवा, यासाठी त्यांनी काही घटनाकीय व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत। आपण पाहतो की समाजातील मागासलेले वर्ग किंवा पछात जाती किंवा वंचित समुदायाचा उत्कर्ष आणि त्यांना सामान्य प्रवाहाप्रमाणे सक्षम बनवण्यासाठी घटनेत विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत, की त्यांचासुद्धा इतर वर्गांप्रमाणे, इतर प्रवाहाप्रमाणे त्यांचासुद्धा विकास व्हायला हवा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीतसुद्धा त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय बैठकासुद्धा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। सरकारी नोकरीमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव कोठा आजसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो। त्यांच्या वस्तीच्या प्रमाणात त्यांना तो देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी समान संधी त्यांना देण्यात आलेली आहे। एवढंच नव्हे तर मागासलेल्या जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सवलती, फी माफीच्या सुविधांचा लाभ, म्हणजे होकारात्मक आपल्याला भेदभावाचा किंवा रक्षणात्मक भेदभावाच्या नीतीचा खास प्रबंध घटनेत पाहावयास मिळतो। आज आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती, आपण मागच्या वेळेस त्यांची व्याख्या पाहिलेली आहे की कलम क्रमांक 341 मध्ये समाविष्ट असलेल्या जातीला अनुसूचित जाती असे म्हणतात, तर कलम क्रमांक 342 मध्ये समाविष्ट असणाऱ्या जातीला अनुसूचित जनजाती असे म्हणतात। आपल्या घटनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या विकास आणि कल्याणासाठी कित्येक विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। आपण पाहतो की अशा ज्या जाती आहेत त्या दुर्गम पहाडी भागात राहत असल्याकारणाने त्यांचा विकास झालेला नाही, त्यांचा विकास व्हावा, त्यांना समान संधी उपलब्ध व्हावी, इतर वर्गांप्रमाणे ते सुद्धा पुढे यावे, यासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण पहिले पाहू सामान्य व्यवस्था। सामान्य व्यवस्थेत पहिल्या याच्यात घटनेच्या आर्टिकल 15 प्रमाणे, विद्यार्थी मित्र हो, घटनेचे आर्टिकल म्हणजे कलम 15 प्रमाणे केवळ धर्म, जाती, वंश, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही बाबतीमध्ये भेदभाव करण्यावर प्रतिबंध ठेवतो। आपण कोणत्याही अशा व्यक्तीवर त्याच्या धर्मावरनं, त्याची जात, तो हलक्या जातीचा आहे किंवा निम्न जातीचा आहे, त्याचा वंश किंवा तो एखाद्या ग्रामीण भागात किंवा त्याच्या जन्मस्थानी व्यवस्थित नव्हे किंवा त्या ठिकाणी जन्मस्थानावरनं त्याला चिडवू शकत नाही, कुठलाही असा त्याच्यावर भेदभाव आपण करू शकत नाही। या कलमेद्वारा
जास्तीचे असे कळविण्यात आलेले आहे की कोणताही नागरिक हा बाबतीअंतर्गत त्याच्यावर भेदभाव करू शकणार नाही, त्यांच्यामध्ये फूट पाडू शकणार नाही किंवा त्यांचा वेगळा समुदाय करू शकणार नाही. आणि असं जर कोणी व्यक्ती करत असेल तर तो एक घटनेनुसार एक गुन्हा आपल्याला सांगता येईल. त्याच्यानुसार त्या व्यक्तीवर दुकान, जाहीर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, जाहीर मनोरंजनाच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी आपण त्याच्यावर भेदभाव करू शकत नाही की तुझ्या जातीचा आहे, तुझा धर्म हा आहे, वंश, रंगवरून आपण त्याला थांबवू शकत नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी जाण्या येण्याचा घटनेद्वारे अधिकार प्राप्त झालेला आहे, तो स्वतंत्र आहे. विहिरी, तलाव, आंघोळीचे घाट, रस्ते संपूर्ण किंवा अंशतः राज्याकडून चालवली जाणारी किंवा जाहीर जनतेच्या उपयोगासाठी अर्पण करण्यात आलेल्या स्थानांच्या उपयोगाविषयी कोणाही नागरिकांवर कोणत्याही प्रकारची अयोग्यता, जबाबदारी, नियंत्रण किंवा अटी लादू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की जो कोणी व्यक्ती मागासलेल्या वर्गाचा आहे त्या व्यक्तीला आपण सार्वजनिक विहिरीवर, तलावावर, आंघोळीच्या घाटांवर किंवा रस्त्यांवर किंवा मंदिरांवर किंवा जाहीर जनतेच्या उपयोगासाठी जे अर्पण केलेले स्थळं असतील त्या ठिकाणी आपण त्याला थांबवू शकत नाही. जर असं करणे किंवा त्याच्यावर जबरदस्ती करणे हा एक गुन्हा आहे. त्यासाठी आपण असं बंधन आपल्या घटनेचा मान ठेवून घटनेच्या आदेशानुसार आपण त्याचं वर्तन केले पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे. जर कोणी व्यक्ती असं करत असेल तर त्याला आपण थांबविले पाहिजे, कारण की घटनेनुसार सर्व व्यक्ती हे समान आहेत, त्यांना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत. आर्टिकल 2 मध्ये आपण पाहतो, सामान्य व्यवस्थेत 2 मध्ये आर्टिकल 29 प्रमाणे भारताच्या प्रदेशात किंवा भारताच्या कोणत्याही भागात वस्ती करणारा कोणीही नागरिक जर कोणती विशिष्ट भाषा, लिपी आणि स्वतःची म्हणू शकेल अशी संस्कृती पालन करत असेल तर ते सामान्याचा त्याला अधिकार असेल. जर मागासलेल्या जातीचा किंवा कोणीही व्यक्ती कोणत्याही भागात राहत असेल, जर त्याची स्वतःची नागरिकत्व त्याला जपण्याचा अधिकार तर घटनेने दिलेलाच आहे. एवढंच नाही, त्याची स्वतःची भाषा, स्वतःची लिपी, स्वतःची अशी संस्कृती तो पालन करू शकतो. त्या सामान्याचा त्याला अधिकार घटनेने दिलेला आहे. म्हणजे तो आपल्या भाषेचा, आपल्या लिपीचा आदर करू शकतो, आपल्या संस्कृतीचा आदर करू शकतो आणि त्याचं जतवणूक करू शकतो. एवढंच नव्हे तर धर्म, जाती, भाषा किंवा येथील कोणत्याही आधारावर राज्याकडून चालवली जाणारी किंवा आर्थिक मदतीने चालणाऱ्या शिक्षणाच्या कोणत्याही संस्थेत कोणत्याही नागरिकास प्रवेश मिळविण्यासाठी थांबवू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की शाळेत प्रवेश घेतेवेळी कोणत्याही विद्यार्थ्याला असे विचारण्यात येत नाही की तू कोणत्या धर्माचा आहे, तू कोणत्या जातीचा आहे, किंवा कोणत्याही शाळेत किंवा कोणत्याही अशा संस्थेमध्ये जाती आधारावर प्रवेश दिला जात नाही. सर्व धर्मातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक संस्थेत, भलेही ती राज्य सरकारकडून चालत असेल किंवा आर्थिक मदतीने चालत असेल, त्या ठिकाणी सर्वांना प्रवेश मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. जर कोणी अशी संस्था धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारत असेल तर तो एक गुन्हा आहे, त्याच्या विरुद्ध आपण कार्यवाही करू शकतो. म्हणजे प्रत्येक संस्थेत आपल्याला प्रवेश मिळू शकतो. घटनेत काही विशिष्ट व्यवस्थासुद्धा अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जातींसाठी करण्यात आलेल्या आहेत. राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांताच्या कलम 46 नुसार राज्यात प्रजेतील मागासलेले विभाग आणि खास करून अनुसूचित जनजातीच्या शिक्षणाविषयी आणि आर्थिक लाभांचे रक्षण व्हावे, त्यासाठी राज्ये विशेष काळजी घेईल.
आणि सामाजिक अन्याय व कोणत्याही प्रकारच्या शोषणासमोर त्यांचे रक्षण करेल. आपण पाहतो की राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांतानुसार जर कोणी व्यक्ती अनुसूचित जनजातीच्या व्यक्तींना शिक्षणापासून किंवा आर्थिक लाभापासून त्यांना वंचित ठेवत असेल तर अशा वेळेस त्यांचे रक्षण व्हावे यासाठी राज्य काळजी घेत असते. राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांताच्या आधारावर राज्य स्वतः त्यांची काळजी घेते व त्यांच्यावर होणारे सामाजिक अन्याय आणि कोणत्याही प्रकारचे जे शोषण असेल त्याच्यासमोर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो कोणाची असते? राज्याची असते. कोणाच्या सिद्धांतानुसार? राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांताच्या नुसार अनुसूचित जनजातीचे रक्षण, त्यांच्या आर्थिक लाभाचे रक्षण, त्यांचे शोषण व अन्यायाविरुद्ध रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्याची पाहावयास मिळते. आर्टिकल 16(4) प्रमाणे राज्य हस्तकच्या नोकऱ्यांमध्ये अमुक वर्गाचे प्रतिनिधित्व सांभाळले गेले नाही असे राज्याला वाटले तर त्याच्यासाठी जागा किंवा नेमणुका राखीव ठेवण्याची व्यवस्था करण्याचा राज्याला अधिकार असेल. विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 16(4) नुसार प्रत्येक कुठल्याही धार्मिक किंवा राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी जी संस्था असेल किंवा ज्या सरकारी नोकऱ्या असतील त्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी काही राखीव जागा ठेवण्यात आलेल्या असतात आणि त्या राखीव जागामध्ये त्याच उमेदवाराची म्हणजे जे मागासलेल्या वर्गाचे उमेदवार असतात त्याच उमेदवाराची नेमणूक त्या जागेवर केली जात असते. वॅकेन्सी म्हणजे त्या ठिकाणी जी व्हॅकेन्सी असेल त्या कॅटेगरीची असेल तर त्या कॅटेगरीतल्या किंवा त्या जातीच्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी नेमणूक केली जात असते. जर राज्याला असे वाटले की त्यासाठी त्या जागेवर योग्य उमेदवाराची निवड झालेली नाही तर राज्य त्या ठिकाणी आर्टिकल 16(4) प्रमाणे हस्तक्षेप करून ती जागा रिक्त करून त्या जागेवर अशा योग्य उमेदवाराला, जो मागासलेल्या वर्गाची जागा असेल त्याच उमेदवाराला त्या ठिकाणी नेमणूक दिली जात असते. घटनेनुसार अशी व्यवस्था यासाठी करण्यात आलेली आहे की तो वर्ग जो मागासलेला आहे तो मागासलेला न राहता त्यांना सुद्धा नोकऱ्यात योग्य संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आर्टिकल म्हणजे कलम 330, 332 आणि 334 प्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या लोकांसाठी राज्याची विधानसभा तसेच केंद्राच्या लोकसभेत त्यांच्यासाठी कित्येक बैठका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण अगोदरच सांगितलं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच की अशा व्यक्तींसाठी राज्यसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेत सुद्धा काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांचा अनामत कोटा हा राखीव ठेवलेला असतो. केंद्रामध्ये राज्यसभेत कोणतीही बैठक राखीव ठेवण्यात आलेली नाही. लक्षात घ्यायचं आहे, राज्याची विधानसभा आणि केंद्राच्या लोकसभेत त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत, परंतु केंद्रामध्ये राज्यसभेत कोणतीही बैठक राखीव ठेवण्यात आलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे मुद्दा. विधानसभा आणि लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातींच्या लोकांसाठी बैठका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु केंद्रामध्ये राज्यसभेत राखीव ठेवण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत सुद्धा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातींसाठी कित्येक बैठका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो ग्रामपंचायतची निवडणूक असेल तेव्हा एस सी कॅटेगरीची सरपंच पदासाठी जागा रिक्त असते, तर त्या ठिकाणी त्यांचीच नेमणूक केली जात असते. त्यासाठी ओपन वर्गातील उमेदवाराची नेमणूक केली जात नाही. म्हणजे या ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या बैठका राखीव ठेवून त्यांना समान अधिकार, त्यांना सुद्धा पुढाकार देऊन जो मागासलेला वर्ग आहे तो पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना अंतर्गत छात्रालयांची रचना, शिष्यवृत्तीची योजना आणि विविध प्रतियोगिता कसोटीसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, मागासलेल्या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी-12वी नंतर असे वेगवेगळे शिष्यवृत्तीसाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी चालवल्या जात असतात. त्यांना एवढेच नाही तर शिक्षणासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कोर्ससुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले जात असतात. आणि त्या कोर्स ते विद्यार्थी जॉईन केल्यानंतर त्या कोर्सचे जॉईन केल्यानंतर त्यांना उलट शिष्यवृत्ती प्राप्त होत असते. अशी व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. मागासलेल्या वर्गांसाठी निवासी आश्रमशाळाची सुरुवात करण्यात आलेली आहे. जे दुर्गम भागात राहत असतात त्यांच्यासाठी तांडा शाळा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे अशा शाळा सुरू करून त्यांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारी नोकरीमध्ये या जातीच्या उमेदवारासाठी वय, फी, योग्यतेच्या लघुधोरणात कित्येक सूट देण्यात आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. ओपन कॅटेगरीतला उमेदवार आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांच्या वयामध्ये सुद्धा तफावत ठेवण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. SC मागासलेल्या वर्गाच्या उमेदवारासाठी वयाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. फीसुद्धा त्यांना कमी प्रमाणात त्या ठिकाणी कॉलेज महाविद्यालयामध्ये जे प्रवेश घेत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कपात करण्यात आलेले आहे. एवढंच नव्हे तर त्यांना उलट कॉलेज आणि महाविद्यालयामध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने व्यवस्था आपल्याला पाहावयास मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थांद्वारा डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार असे व्यक्ती संस्थेला देण्यात येतात की जे दुबळ्या वर्गाची सामाजिक समज, उधार, परिवर्तन, क्षमता, न्याय आणि मानव गौरवासाठी कार्य करीत असतील. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेद्वारे डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असतो. अशी संस्था जी दुबळ्या वर्गांची सामाजिक समज, उद्धार, परिवर्तन, क्षमता, न्याय आणि गौरवासाठी कार्य करीत असेल अशा संस्थेला आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या कल्याण आणि विकासासाठी राज्यात वेगळे विभाग आणि केंद्रात एका विशिष्ट अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांचा कल्याण, विकास व्हावा यासाठी वेगवेगळे विभागाची नेमणूक करण्यात आलेली आहे. वेगळे विभाग नेमून देण्यामागचा उद्देश आहे की तो विभाग निष्पक्षपणे व्यवस्थित कार्य करून मागासलेल्या वर्गांना पूर्ण न्याय देईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. राष्ट्रीय स्तरावर या जातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारा या जातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर या जातींसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघंही या जातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करताना आपल्याला दिसून येतात. फक्त अनुसूचित जातीसाठीच्या व्यवस्था घटनेच्या कलम 17 अनुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. जर कोणी व्यक्ती जातीभेद करत असेल, अस्पृश्यता म्हणजे काय? भेदभाव, जातीभेद. अस्पृश्य म्हणजे मागासलेला वर्ग, त्याच्यात करण्यात आलेली भेदभावची वागणूक, त्याला अस्पृश्यता असे म्हणतात. तर असं कोणी करत असेल तर तो एक गुन्हा आहे आणि ती नष्ट करण्यात आलेले घटनेच्या कलम 17 अनुसार. कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता संदर्भात करण्यात येणारे आचरण अमान्य आहे. कोणी व्यक्ती जर अस्पृश्यताविषयी आचरण करत असेल, धर्माविषयी, जातीविषयी आचरण करत असेल तर ते घटनेनुसार अमान्य आहे. अस्पृश्यतेच्या कारणाने सिद्ध होणाऱ्या कोणत्याही अयोग्यतेचा अंमल कायद्याच्या दृष्टीने शिक्षापात्र गुन्हा बनतो. जर कोणी व्यक्ती जातीभेद, अस्पृश्यतेच्या कारणाने
काही अयोग्य वर्तन करत असेल तर तो एक शिक्षापात्र गुन्हा आहे. आर्टिकल 25 नुसार राज्याच्या सामाजिक कल्याण आणि सुधारणा यासाठी किंवा सार्वजनिक म्हणता येईल तशा हिंदू धार्मिक संस्थांना हिंदूच्या सर्व वर्गांसाठी आणि विभागासाठी सार्वत्रिक प्रवेशांसाठी समान कायदा करण्याचा, जर त्यासाठीचा अंमलात असेल असा कोणताही कायदा चालू ठेवण्याचा अधिकार आहे. यामध्ये हिंदूच्या उल्लेखात शीख, जैन अथवा बौद्ध धर्म पाळणाऱ्यांचा आणि हिंदू धार्मिक संस्थांच्या उल्लेखात शीख, जैन आणि बौद्ध धार्मिक संस्थांचा पण उल्लेख करता येईल. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला त्यासाठी सार्वत्रिक प्रवेश मिळाला पाहिजे. समान कायदा सर्वांसाठी करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कुठलाही जातीभेद, वर्गभेद त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार नाही, अशी व्यवस्था आर्टिकल कलम 25 नुसार करण्यात आलेली आहे. म्हणजे समान नागरी कायदा या ठिकाणी समान कायदा करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. फक्त अनुसूचित जनजातींसाठीच्या व्यवस्था. आर्टिकल 19(5) पासून राज्याच्या राज्यपालांना अनुसूचित जनजातींच्या हितासाठी सर्व नागरिकांना कोणत्याही प्रदेशात ये-जा करण्यास अथवा व्यापार, उद्योग करण्याच्या हक्कांवर नियंत्रण ठेवण्याची सत्ता देत असते. राज्यपाल अनुसूचित जनजातीचे जे लोक आहेत, जे ये-जा करत असतील, व्यापार उद्योग करत असतील, त्यांचे जे हक्क आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची सत्ता फक्त कोणाला आहे? राज्यपालाला आहे. त्यामुळे अनुसूचित जनजातीच्या विस्तारात जमिनीची अदलाबदली, कर्ज देणे तसेच अन्य प्रकारांनी अनुसूचित जनजातींवर होणाऱ्या शोषणांवर बंधन किंवा त्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार घटनेनुसार देण्यात आलेला आहे. त्यांचे रक्षण, कर्ज देत असतील, जमिनीची अदलाबदली किंवा जमीन खरेदी विक्री असे जे अधिकार वगैरे असतील, त्यांचे जे शोषण असेल त्याविषयी सुद्धा काही कायदे करण्यात आलेले आहेत. निष्कर्ष पाहू आपण. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती आणि मागासलेल्या वर्गांच्या विकासासाठी सरकारद्वारा विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम करण्यात येत आहेत, ज्यामुळे त्या लोकांच्या स्थितीत सुधारणा होत आहे. त्यांच्यापैकी कित्येक लोकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळालेली आहे. आपण पाहतो की सामान्य व्यवस्था, विशिष्ट व्यवस्था, अनुसूचित जातींसाठी व्यवस्था, अनुसूचित जनजातींसाठीच्या व्यवस्था याच्याद्वारे लोकांमध्ये काय दिसून येते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? सुधारणा दिसून येते. एवढंच नाही, त्यांचा विकास झालेला दिसून येतोय. आज ते चांगल्या पद्धतीने जीवनमान जगू लागलेले आहेत. त्यांच्यामध्ये विचारांचे देवाणघेवाण वाढू लागलेले आहे. एवढंच नाही तर त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात सुद्धा विकास झालेला आहे. आज बरेचसे व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आलेले आहेत. सरकारी नोकरीमध्ये त्यांना चांगले स्थान मिळालेले आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. हे कोणामुळे शक्य झालेले आहे? घटनेनुसार त्यांना जे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांचे जे रक्षण झालेले आहे त्याच्यामुळे त्यांचा विकास झालेला आपल्याला आज पाहावयास मिळतोय. पुढचा मुद्दा आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, आतंकवाद. आतंकवाद, आपण आतंक किंवा आतंकवाद हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनात भीती निर्माण होत असते. आतंक म्हणजे भय. आतंकवाद ही समस्या भारतातच नाही तर पूर्ण जागतिक, वैश्विक समस्या आपल्याला पाहावयास मिळते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण पाहिलंय की भारताने शांतता आणि सहिष्णुतेचा पुरस्कार केलेला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तटस्थ नीती स्वीकारली होती. कारण की त्यांना वाटत होते की आपण तटस्थ नीती स्वीकारली तरच आपला विकास होईल आणि भारतात कायमस्वरूपी शांतता नांदेल. परंतु तसं काही शक्य झालेले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताची फाळणी झाली आणि जम्मू काश्मीरवरनं आपल्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने आतंकवादाची स्थिती, सीमा सरहद्द याच्यावरनं भारत चीन, भारत पाकिस्तान, बांगलादेश अशा अनेक पद्धतीने आपण पाहतो की शेजारील देशांद्वारे आतंकवादी हल्ले
होताना दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून आपण समग्र विश्वात आतंकवादाच्या घटनांनी खूपच भयानक स्वरूप धारण केलेले आपल्याला पाहावयास मिळते. ते आपल्याला स्पष्टपणे जाणवत सुद्धा आहे. वास्तविक रीतीने पाहिले तर आतंकवाद काही जाती, समुदाय, संप्रदाय अथवा प्रदेशाची चिंता करीत नाहीत. आतंकवाद जे आहे ते स्वतःचाच विचार करतात. देशाचा, समुदायाचा, संप्रदायाचा ते कधीही विचार करत नाही. ते मानवतेचा शत्रू असतात. सामान्यरीत्या व्यक्ती अथवा व्यक्तीचे समूहाद्वारा करण्यात येणारी अनैतिक विनाशकारी कार्याला आतंकवाद असे म्हणतात. लक्षात घ्यायचे, व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाद्वारा करण्यात येणारी अनैतिक विनाशकारी कार्य म्हणजेच आतंकवाद होय. स्वतः व्यक्ती किंवा समुदाय जे अनैतिक कार्य करतात त्याला आपण काय म्हणू शकतो? आतंकवाद. ज्यामध्ये संपत्तीचा नाश होत असतो, भय आणि अशांतीचे वातावरण निर्माण होत असते. हे जे आतंकवादी काही मागण्यासाठी, स्वतःकडे ध्यान आकर्षित करण्यासाठी सामूहिक नरसंहार करत असतात, अपहरण करत असतात, अमानवीय कृत्य करत असतात. आज आतंकवादाचा व्याप इतका वाढून गेलेला आहे की तो जगात बऱ्याच देशात पसरलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वर्तमान काळात कोणताही देश आतंकवादापासून सुरक्षित राहिलेला आपल्याला दिसून येत नाही. आतंकवाद एक जागतिक समस्या, वैश्विक समस्या. 21व्या शतकात आतंकवाद मानव समाजासाठी एक समस्या बनलेली आहे. कारण की पूर्ण मानव समाजाला नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेला असा आतंकवाद आपल्याला पाहावयास मिळतो. जणू काही मानवाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी यांनी असं तीव्र आणि उग्र स्वरूप धारण केलेले आपल्याला पाहावयास मिळते. जगातील कित्येक देशांद्वारे पसरविण्यात येणारा आतंकवाद आज जागतिक समस्या झालेली आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या मागच्या जर काही आढावा पाहिला तर 9 सप्टेंबर 2001 या रोजी संयुक्त राज्य अमेरिकेत आतंकवादी संघटनेद्वारे जे आत्मघाती हमले करण्यात आले. 13 डिसेंबर 2001च्या दिवशी आतंकवादी समूहांनी भारतीय संसदेवर हमला केला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी आपण मुंबई ताज हॉटेलवर जो हल्ला झालेला आहे त्याच्याविषयी माहिती पाहतो. डिसेंबर 2014मध्ये पाकिस्तानच्या पेशावर शहरात छावणी विस्तारातील आर्मी स्कूलमध्ये आतंकवाद्यांनी केलेला हमला. पुलवामा हमला. अजून छोटे मोठे घातपात करणारे कृत्य हे नेहमी सुरूच असताना आपल्याला पाहावयास मिळतात. याच्यामुळे लोकांमध्ये भय, भीतीचे वातावरण निर्माण होताना दिसून येत असते. आतंकवाद हा मानवाधिकाराचा नाश, रक्तपात, विनाश, भय, अराजकता, हिंसा, अशांती वगैरे उत्पन्न करतो. कारण की मानव अधिकाराचा जो घटनेनुसार जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकाराचा तो योग्य उपयोग करत नाही, त्याचा नाश करत असतो, पूर्ण रक्तपात करत असतो, मनुष्याचा जीव घेत असतो, हत्या करत असतो, त्याचा विनाश करत असतो आणि भीतीचे वातावरण पसरवित असतो. पूर्ण जगामध्ये अशांतीचे वातावरण निर्माण करून तो आपली स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. आतंकवादाचा कोणत्याही धर्माशी किंवा संप्रदायाबरोबर संबंध नसतो. कारण की आतंकवाद हा एखाद्या संप्रदायाशी जोडलेला आहे किंवा धर्माशी जोडलेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. तो फक्त काय करत असतो? मुद्दामून लोकांना त्रास देण्यासाठी कृत्य करत असतो किंवा अनैतिक विनाशकारी असे कार्य करत असतो. आतंकवादी हे आतंकवादाला धर्माबरोबर जोडण्याचा भ्याडपूर्वक, भीतियुक्त आणि घृणास्पद कार्य करीत असतात. मुद्दामून ते आपल्या धर्माचं नाव घेऊन धर्माबरोबर आतंकवादाला जोडत असतात. परंतु कोणत्याही धर्मामध्ये आतंकवादाला किंवा हिंसेला स्थान देण्यात आलेले आपल्याला पाहावयास मिळत नाही. प्रत्येक धर्मामध्ये शांतता आणि सहिष्णुतेचाच विचार आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु आतंकवादी करणारे धर्माच्या नावाखाली हे कृत्य करत असतात.
आतंकवाद कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी अडचणरूप परिबळ बाब आहे. कारण की देशाच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि आतंकवादी त्या ठिकाणी बॉम्ब हल्ला किंवा विनाशकारी हमले करून त्या देशाचा विनाश करत असतात. विनाश केल्यामुळे त्या देशाचा विकास हा थांबत असतो. त्यामुळे विकासासाठी महत्त्वाची जी अडचणरूप अशी समस्या आहे ती आतंकवाद आहे. आतंकवाद हा हिंसक विचार आहे. जर कोणी आतंकवादाविषयी विचार करत असेल तो अतिशय हिंसक आहे, हिंसा करणार आहे, मनुष्यसृष्टीला मानवसृष्टीला नष्ट करणारा असा विचार आहे. जो निसर्गाच्या सिद्धांत जगा आणि जगू द्या चा उघड उल्लंघन करत असतो. जगा आणि जगू द्याचा उल्लंघन करणारा असा आपल्याला आतंकवाद जो आहे तो दिसून येत असतो. कोणतेही कार्य करण्यामागे असणारा उद्देश कितीही श्रेष्ठ किंवा पवित्र असला तरी आतंकवाद कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही स्थानी योग्य समजला जात नाही. आतंकवादी सांगत असतात की आम्ही चांगले कार्य करतोय, पवित्र कार्य करतोय आणि पवित्र कार्य करून आम्ही आमच्या देशाला किंवा आमच्या धर्माचे अनुयायांना मदत करतोय. परंतु कोणताही उद्देश असला, कितीही चांगला उद्देश असला तरी आतंकवाद हा आतंकवादच आहे. तो कुठल्याही वेळेस योग्य असू शकत नाही. आतंकवाद हा काही निवडक लोकांद्वारा संघटित, आयोजित आणि जाणून बुजून करण्यात येणारे अनैतिक आणि हिंसात्मक कृत्य आहे. मुद्दामून लोकांना त्रास देण्यासाठी संघटित होऊन किंवा आयोजन करून मुद्दामून हलकट प्रवृत्तीचे वृत्त, आपण म्हणतो की अतिशय हलकट दर्जाची प्रवृत्ती जी आहे ती आतंकवादाची आपल्याला दिसून येते. अशी अनैतिक आणि हिंसात्मक कृत्य करणारी प्रवृत्ती आहे. आत्मघाती हमले करणे, बॉम्ब फेकणे, हत्यारे लपवून त्याचा उपयोग करणे अशा घटना या ठिकाणी मुद्दामून केल्या जात असताना आपल्याला दिसून येतात. आतंकवादी अपहरण करतात, विमान हायजॅक करतात, विमानाचं अपहरण करतात, पैसे उकळविणे, मादक द्रव्यांची हेराफेरी करणे वगैरे सारखे हिंसात्मक प्रवृत्ती आतंकवादी करत असतात. मुद्दामून लोकांना त्रास देत असतात. मुद्दामून नवीन पिढीला व्यसनाच्या अधीन करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तरुण पिढीला आतंकवादाकडे वळविण्यासाठी असे अनेक घाणेरडे प्रयत्न आतंकवादी करताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा टॉपिक पाहू आपण. मुद्दा भारतात आतंकवाद आणि बंडखोरी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की आतंकवाद आणि बंडखोरी याच्यामधील फरक समजावा किंवा आतंकवाद आणि बंडखोरी काय. विद्यार्थी मित्रांनो, आतंकवाद आणि बंडखोरी प्रवृत्तीमध्ये खूपच सूक्ष्म अंतर आहे. जवळजवळ दोघांची जी पद्धत आहे आपल्याला ती सारखीच दिसून येते. एकच अतिशय सूक्ष्म अंतर आपल्याला पाहावयास मिळते. भारतात आतंकवाद आणि बंडखोरी. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डामध्ये जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला फरक समजावत असताना 2 भाग करूनच उत्तर लिहायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. बंडखोरी आणि आतंकवाद. बंडखोरी म्हणजे काय? तर बंडखोरी ही ज्या त्या राष्ट्राची समस्या आहे, त्या राष्ट्रापुरता मर्यादित असते. परंतु आतंकवाद एक वैश्विक समस्या आहे. बंडखोरी फक्त राष्ट्रापुरता, आपल्या भारतापुरता सीमित आहे. परंतु आतंकवाद हा पूर्ण जागतिक समस्या, आपल्याला वैश्विक समस्या आपल्याला सांगता येईल. बंडखोरी स्वतःच्या सरकाराविरुद्ध एका प्रादेशिकतेवर विस्तारलेली असते. बंडखोरी आपल्या सरकारविरुद्ध केलेली असते किंवा एखाद्या प्रादेशिक राज्यामध्ये विभागणी करायची असेल किंवा आपल्या प्रदेशामध्ये आपल्यावर अन्याय होतोय तर अशा वेळेस ती बंडखोरी केली जात असते. परंतु आतंकवाद हे स्वतःच्या किंवा अन्य देशांच्या विरुद्ध असतो. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर असतो. बंडखोरी कुठं असते? सरकारविरुद्ध किंवा प्रादेशिकतेवर. तर आतंकवाद हा स्वतःच्या सरकार, स्वतःच्या किंवा अन्य देशाच्या विरुद्ध असतो. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला दिसून येतो. बंडखोरी स्थानिक लोकांच्या मदतीने चालत असते. बंडखोरीला आपल्या देशातील लोक किंवा प्रदेशातील किंवा राज्यातील लोक आपल्याला त्यांना मदत करताना दिसून येत असतात. परंतु आतंकवादाला स्थानिक लोकांचा सहकार मिळतोही आणि नाही पण मिळू शकत. आतंकवादाला त्या देशातील किंवा त्या स्थानिक लोकांचा सहकार मिळेल
असे आपण अपेक्षा ठेवू शकतो किंवा नाही पण, किंवा मिळू शकतो किंवा मिळूही शकत नाही. बंडखोरी प्रभावित राज्ये किंवा प्रदेशांचा विकास खुंटतो. बंडखोरीत जे प्रभावित राज्य असतील, कारण की बंडखोरी केल्यामुळे त्या ठिकाणी विनाश घातपात कृत्य होत असतात, त्यामुळे कोणीही त्या विकास करू शकत नाही किंवा त्या राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये बंडखोरी संघटना जास्त असतील त्या राज्याशी कोणी व्यापार व्यवहार करायला तयार नसते, म्हणजे त्यांचा विकास होत नाही, म्हणून त्यांचा विकास हा खुंटतो किंवा कमी होतो. आतंकवादामुळे प्रभावित राष्ट्रांचा विकास खुंटतो आणि जे काही राष्ट्र आतंकवादी प्रवृत्ती करत असेल किंवा त्यांना प्रेरणा देत असतील किंवा त्यांना थारा देत असतील, तर अशा राष्ट्रांशीही कोणी व्यवहार करत नाही, म्हणून त्या राष्ट्रांचा विकाससुद्धा होत नाही. अशा पद्धतीने बंडखोरी आणि आतंकवादाविषयी आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक बारीक लक्ष ठेवायचे, बंडखोरी राज्या आणि देशापुरतं सीमित असते, तर आतंकवाद हे राष्ट्रात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर आपल्याला पाहावयास मिळते. असे पाहता बंडखोरी ही स्थानिक असंतोषातून जन्माला येते आणि आतंकवादाला असे कोणतेही बंधन नाही. आज भारत आंतरिक बंडखोरी आणि आतंकवादाविरुद्ध लढा देताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे नक्षलवादी आंदोलन. नक्षलवादी किंवा नक्षलवादी. नक्षलवाद आंदोलन किंवा नक्षलवादी जी संघटना आहे, आपण पाहतो की ती कायदेशीररित्या स्वीकारल्या गेलेल्या राजकीय पक्षाच्या रूपात आलेले आहेत. अशी जी संघटना आहे ती निवडणुकीतसुद्धा भाग घेताना आपल्याला दिसून येत असते. अशी गरीब शेतमजूर आदिवासींच्या दुर्दश सरकारने भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेला सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, ही नक्षलवादाची विचारसरणी आपल्याला पाहावयास मिळते. नक्षलवादाचे जे संस्थापक होते चारू मुजुमदार, जंगल संथाल, कानू सन्याल. नक्षलवादाची जी स्थापना आहे ती 1967 पासून झालेली आपल्याला पाहावयास मिळते. ही नक्षलवाद माओवादी पश्चिम बंगालमध्ये अतिशय लहान गावापासून ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत असते. माओ से तुंगच्या नेतृत्वाखाली चीनच्या क्रांतीने प्रेरणा घेऊन नक्षलवादी आंदोलन भारतात सर्वप्रथम 1967 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सुरू झाले. त्यांचे संस्थापक चारू मुजुमदार, जंगल संथाल, कानू सन्याल हे आपल्याला पाहावयास मिळतात. ही जी उग्रवादी विचारधारा पश्चिम बंगालच्या नक्षलवादी विस्तारातून उद्भवल्यामुळे त्याला नक्षलवाद असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, पश्चिम बंगालच्या अतिशय लहान अशा गावातून म्हणजेच नक्षलवादी विस्तारातून ही जी समस्या आहे ती उद्भवल्यामुळे त्याला नक्षलवाद असे म्हटले गेलेले आहे. पश्चिम बंगालपासून सुरू झालेले आंदोलन झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, ओरिसा, त्रिपुरा आणि मध्य प्रदेशातील पहाडी आणि जंगल विस्तारापर्यंत व्यापले, ज्यात पीपल्स वॉर ग्रुप आणि माओवादी साम्यवादी केंद्र या दोन संघटना प्रमुख आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, बाजूला नकाशामध्ये आपण पाहतो ज्या ठिकाणी लाल रंग भरलेला आपल्याला दिसून येतो त्या ठिकाणी असे नक्षलवादी आंदोलन आपल्याला पाहावयास मिळते. त्या राज्यांमध्ये नक्षलवादी आंदोलने किंवा संघटना कार्यरत आपल्याला दिसून येत आहे. उत्तर पूर्वमध्ये बंडखोरी. स्वातंत्र्य प्राप्तीपासून ते आजपर्यंत उत्तर पूर्वमध्ये होणारी बंडखोरी हे कायमची समस्या झालेली आहे. कारण की आपण पाहतो की उत्तर पूर्व भागातून नेहमी शेजारील राष्ट्र आपल्या देशात काही ना काही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने घुसखोरी किंवा बंडखोरी कृत्य करताना दिसून येत असते. अनेक जनजाती, वनाच्छादित पहाडी विस्तार
निरनिराळ्या बंडखोर संघटना यांच्यामध्ये ताळमेळ आणि कित्येक विस्ताराच्या आंतरराष्ट्रीय सीमा तसेच विदेशी एजन्सीज यांचा हस्तक्षेप वगैरे कारणामुळे या विस्तारात बंडखोरीची समस्या जटिल झालेली आपल्याला पाहावयास मिळते. कारण की पहाडी दुर्गम भाग आपल्याला पाहावयास मिळतो. आंतरराष्ट्रीय सीमा त्या ठिकाणी दिसून येतात. विदेशी एजन्सीज यांचा हस्तक्षेप त्या ठिकाणी असल्याकारणाने बंडखोरीच्या ज्या समस्या आहेत ते अजूनही विकृत होताना आपल्याला दिसून आलेला पाहावयास मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाहतो उत्तर पूर्वमध्ये जे बंडखोरी आहेत त्यांचे राज्ये आणि बंडखोरी संघटना. नागालँड, NSCN, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, ही जी ईशान्य भारतातील ख्रिश्चन दहशतवादी संघटना आहे, ही मुख्यत्वे वायव्य म्यानमार आणि भारतातील नागालँडमधील दहशतवादी हल्ले करत असते. या सर्वांचे ख्रिस्ती धर्मात रूपांतर करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आपल्याला पाहावयास मिळतो. यात मुख्यत्वे ईशान्य भारत आणि वायव्य म्यानमारमधील नागा लोकांचे जबरदस्तीने धर्मांतरण समाविष्ट आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीचे हे नागालँडमध्ये होणारे नागा जातीचे जे लोक आहेत त्यांचे जे धर्मांतरण जबरदस्तीने करण्यात येत असते, त्यांच्या विरुद्ध जे बंडखोरी संघटना ही कार्य करत असते. त्यानंतर आहे मणिपूर राज्यामधील KNF, कुकी नॅशनल फ्रंट. कुकी नॅशनल फ्रंट 18 मे 1988 मध्ये रेंको थागबोई यांनी याचे नेतृत्व केलेले होते. हे जे कुकी जो समुदाय होता त्यांचा स्वतंत्र राज्य किंवा आपला स्वतःचा केंद्रशासित प्रदेश सुरक्षित राहायला पाहिजे किंवा नवीन राज्य निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी कुकीलँड मध्ये असलेले जे कुकी होते त्यांना एकत्र आणून हे कुकी नॅशनल फ्रंट आंदोलन केलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यांचं आपल्याला 1995 मध्ये विभाजन झालेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यांना KNF, प्रेसिडेन्शियल गुट याद्वारे सुद्धा शक्तिशाली आणि वास्तविक KNF होण्याविषयी त्यांना दावा देण्यात आलेला आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर मणिपूरमध्ये अजून एक बंडखोरी संघटना आपल्याला पाहावयास मिळते, KNA. त्याची स्थापना 24 फेब्रुवारी 1988 मध्ये झाली होती. KNAचे ध्येय होते कुकी लोकांच्या नेतृत्वात म्हणजे म्यानमार एक नवीन राज्य बनविणे किंवा निर्माण करणे. त्यांचे कार्यक्षेत्र 2 सैन्य शाखा म्हणजे एक भारतात आणि दुसरी म्यानमारमध्ये होती. त्यांची सैन्य संख्या जी आहे ती 2500 पेक्षा जास्त आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतर त्रिपुरा राज्यामध्ये होती NLFT, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा. याची स्थापना 12 मार्च 1989 मध्ये झालेली. ती 1989 ते 2019 म्हणजे 30 वर्षापर्यंत सक्रिय आपल्याला दिसून येत असते. त्याचे नेता बिस्वा मोहन होते. त्यांचे मुख्यालय बांगलादेश आणि भूतानमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतरची त्रिपुरामध्ये अजून एक संस्था होती बंडखोरी संघटना, ATTF, ऑल त्रिपुरी टायगर्स फोर्स. जी ऑल त्रिपुरा टायगर्स फोर्स त्रिपुरी राष्ट्रवादी अतिशय विद्रोह असं करणारा असा समूह आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांचे नेता होते रणजित
याची संस्थाची जी स्थापना आहे ती 11 जुलै 1990ला त्रिपुरात झालेले आपल्याला पाहावयास मिळते. रणजित देवबर्मा यांनी याचे नेतृत्व केलेले होते. त्याचे मुख्यालय आपल्याला बांगलादेशमध्ये पाहावयास मिळते. 1990पासून आतापर्यंत ही जी बंडखोरी संघटना आहे ती कार्यरत आपल्याला दिसून येत असते. त्याचे जे कार्यक्षेत्र आपल्याला संचालन क्षेत्र आहे ते त्रिपुरा आणि भारतात पाहावयास मिळते. त्यानंतरचे त्रिपुरामध्ये TUJS त्रिपुरा उपनिसी जुपा समिती सुद्धा पाहावयास मिळते. त्याची स्थापना 10 जून 1967 मध्ये झालेली होती. त्रिपुरा राज्यातील 1967 ते 2001 मधील एक राजकीय पक्ष आपल्याला पाहावयास मिळतो. तो 1988 ते 93च्या दरम्यान या पक्षाने भारतीय काँग्रेसशी गठबंधन करून राज्यात सरकार स्थापन केलेले दिसून येते. त्याच्यानंतर आसाम राज्यामध्ये उल्फा युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही कार्यशील असलेली दहशतवादी संघटना आपल्याला दिसून येत असते. याची स्थापना 7 एप्रिल 1979 पासून शिवसागर झालेले दिसून येते. त्यांचे मुख्यालय म्यानमार आणि चीनमध्ये, भूतान. त्याचे संस्थापक आहेत परेश बरुआ, अरविंदा राजखोवा हे आपल्याला उल्फा संघटनेचे, बंडखोरी संघटनेचे संस्थापक दिसून येत असतात. त्यानंतर आसाममध्ये UMF युनायटेड मायनॉरिटी फ्रंट म्हणजे युनायटेड अल्पसंख्याकांसाठी जो मोर्चा किंवा जी संघटना आहे ती दिसून येत असते. कालीपड सेना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 13 एप्रिल 2013 पासून या समितीत इस्टेट पातळी परिषद स्थापन करण्यात आलेली दिसून येत असते. नागरिकांना त्याचे स्वतःचे हक्क संरक्षण समिती मिळावे यासाठी हे कार्य करत असतात. त्यानंतर आहे आसाममध्येच NDFB नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड ही संघटना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDFBचे स्वतंत्र प्राप्त त्या ठिकाणी जो आधार आहे तो फुटीरवादीचा जो आधार आहे त्या ठिकाणी दिसून येत असतो. बोडोलँड म्हणजे बोडो लोक आहेत त्यांनी ही दहशतवादी संघटना तयार केलेली आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर BLTF बोडोलँड लिबरेशन टायगर्स फोर्स हे कार्यक्षेत्र बोडो लोकांच्या भागात म्हणजे आसाममध्ये पाहावयास मिळते. ते स्थापना 18 जून 1996 पासून झालेले. प्रेमसिंग ब्रह्मा हे त्यांचे स्थापक आहेत, संस्थापक आहेत. त्यांचे ध्येय बोडो राज्य भारतातून वेगळे करणे म्हणजे आसाममधून जे बोडो भाग होता तो वेगळे करण्याचा या बंडखोरी संघटनेचा उद्देश होता. अशा पद्धतीने बंडखोरी संघटना उत्तर पूर्व राज्यांमध्ये आपले स्वतःचे अधिकार, स्वतःचा प्रांत वेगळा करण्यासाठी कार्य करताना दिसून येत आहेत. या बंडखोरी संघटनांमध्ये वेगळ्या राज्याची मागणी, राजकीय व आर्थिक हित स्थापित करणे किंवा गैरकायदेशीर वसाहती वगैरे प्रश्नांमुळे संघर्ष होतो किंवा आपले जे अधिकार आहेत राजकीय हित, आर्थिक हित प्राप्त करण्यासाठी आणि जे लोक गैरकायदेशीर राहत असतील त्यांच्यासाठी हे आंदोलन करत असतात किंवा संघटना हे बंडखोराचे कार्य करत असतात. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि राजकीय व्यवस्थेत हानी किंवा नुकसान पोहोचत असते. कारण की बंडखोरी संघटना जर असे कार्य करत असेल विद्यार्थी मित्रांनो तर राज्यामध्ये जो राजकीय वैयक्तिक भाग आहे, आर्थिक प्रणाली आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येत असते, अडथळा येत असतो. विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे काश्मीरमध्ये आतंकवाद. आपल्याला काश्मीरमध्ये आतंकवादाविषयी तर माहितीच आहे की दिवसेंदिवस कशा पद्धतीने जम्मू काश्मीर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानने कशा पद्धतीने भारतावर आक्रमण करून काही भाग
आपल्या ताब्यात घेतला आणि पूर्ण जम्मू काश्मीर प्राप्त करण्यासाठी कशा पद्धतीने आजसुद्धा घातपात कृत्ये तो करतच आहे त्याच्याविषयी माहिती आहेच. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा स्वतंत्र झाला. आपल्याला माहितीच आहे. 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले आणि 15 ऑगस्टला भारताला. भारत आणि पाकिस्तान अशी दोन वेगळी राष्ट्र बनली. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने काश्मीरच्या कित्येक भागात स्वतःचा ताबा ठेवला होता. स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच त्याने आपल्या भारतावर आक्रमण केले आणि काही भाग काश्मीरचा स्वतःकडे ठेवला. जम्मू काश्मीर अखंड भारताचा भाग असूनही पाकिस्तान वरचेवर तो मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुष्कळ वेळा युद्ध पण केले गेले. प्रत्येक युद्धात आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला उत्तमरित्या पराजय पण दिलेला आहे. तरीसुद्धा पाकिस्तान आपली वृत्ती, आपला स्वभाव जो आतंकवादी कृत्य करण्याचा आहे तो सोडत नाही. त्याच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या सुरूच आपल्याला दिसून येत आहेत. इसवी सन 1988 नंतर काश्मीरमध्ये आतंकवाद हा वाढलेला आहे. कारण की शेजारील राष्ट्र त्या ठिकाणी आतंकवादी कार्य करत असल्या कारणाने काश्मीरमध्ये आतंकवादाची परिस्थिती अजूनही बिकट आपल्याला दिसून येत असते. पुलवामामध्ये हल्ला झाला त्याच्याविषयी आपल्याला माहितीच आहे की कशा पद्धतीने आपल्या भारतातील तरुणांनी त्या ठिकाणी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली. आपल्या प्राणावर उदार होऊन ते आपल्या जम्मू काश्मीर, आपल्या भारताच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीने सीमेवर तैनात राहत असतात, ते सीमेवर जागत असतात. त्यामुळे आपण शांतपणे आपण घरी झोपत असतो. अपहरण, हत्या, बॉम्ब, विस्फोट वगैरे प्रवृत्तींद्वारा आतंकवादी भय पसरवून स्वतःचा स्वार्थ सिद्ध करू इच्छितात. आतंकवादाचे हेच धोरण आहे, हाच स्वभाव आहे की मुद्दामून त्या ठिकाणी लोकांना भयभीत करणे, त्रास देणे. जर अशा प्रवृत्ती केल्या तर लोक काय होतील, घाबरतील. हा त्याचा उद्देश असतो. त्यामुळे काश्मीरच्या अनेक पंडित कुटुंबांना नाईलाजाने काश्मीर सोडून स्थलांतर करावे लागले. आपण चित्राद्वारे पाहत असतो की कायमस्वरूपी आतंकवादी प्रवृत्ती चालत असल्या कारणाने पंडित कुटुंब अतिशय इच्छा नसताना त्यांना काश्मीर सोडावे लागले. अशी हजारो कुटुंबे शरणार्थी म्हणून काश्मीरच्या बाहेर राहत आहेत. ते आपले वतन, आपली मायभूमी सोडून दुसरीकडे शरणार्थी म्हणून राहत आहेत. काश्मीरच्या आतंकवादात सीमेपलीकडून सतत मदत मिळत असते. आपण पाहत असतो की काश्मीरच्या आतंकवादामध्ये आपल्या भारतातील बंडखोरी संघटना सुद्धा त्या ठिकाणी सीमेपलीकडून मदत घेताना दिसून येतात आणि त्यामुळे स्थानिक आणि बाहेरील अशा पद्धतीने दोघंही मिळून आतंकवादी प्रवृत्ती करत असताना दिसून येत असतात. आतंकवाद्यांचा आशय भारतात भय आणि अस्थिरता उभी करण्याचा आहे. आतंकवादी प्रवृत्ती बंद करण्यासाठी भारत मजबूत आणि भक्कमरित्या प्रयत्न करीत आहे. कारण की त्यांचा आतंकवादाचा एक मुख्य उद्देश असतो की भय पसरविणे, जे सरकार आहे त्याला अस्थिर करणे. आणि भारताने सुद्धा त्या ठिकाणी आतंकवादी बंद करण्यासाठी भरपूर मजबूत असे प्रयत्न करताना दिसून येतोय. भारत फक्त भारतात होणाऱ्या आतंकवादाचा विरोध करतो असे नाही, तर कोणत्याही स्थानी कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस होणाऱ्या आतंकवादाचा पण तो विरोध करत असतो. कारण की भारताने शांतता आणि सहिष्णुता स्वीकार केलेला आहे. तर तो फक्त भारतात होणाऱ्या आतंकवादाचाच विरोध करतो असे नव्हे, तर तो कुठल्याही जगामध्ये कोणत्याही ठिकाणी जी प्रवृत्ती होत असते आतंकवादाची त्याचासुद्धा विरोध करताना भारताची भूमिका आपल्याला दिसून येत असते. आतंकवादाचा नायनाट व्हावा त्या हेतूने भारतातील अनेक सैनिकांनी बलिदान स्वीकारलेले आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. तरीसुद्धा आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात सैनिकांचे दरवर्षी त्या ठिकाणी बलिदान जाताना आपल्याला दिसून येत असते. कारण की या आतंकवादी कृती करणारे जे हलकट दर्जाचे लोक आहेत ते नेहमी अशा प्रवृत्ती करणे सोडत नाहीत. आतंकवादाचे सामाजिक परिणाम. आतंकवादामुळे आपल्या समाजावर कसे परिणाम होत असतात ते पाहू विद्यार्थी मित्रांनो. आतंकवाद समाजाला विघटनाकडे नेतो. कारण की समाजाचा जो विकास आहे तो विकास थांबतो, त्याचा विकास होत नाही. आतंकवादी भय, लूटपाट, हिंसा यासारख्या प्रवृत्ती करून लोकांमध्ये संदेह, भय निर्माण करतात.
पहिल्यांदाच विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की आतंकवादाचे कृत्यच आहे की लोकांमध्ये भीती निर्माण करणे. लोकांची ते लूटपाट करतात, मुद्दामून हिंसा करत असतात, लोकांमध्ये शंकेचे वातावरण तयार करतात, त्यांच्यामध्ये मला भीती निर्माण करत असतात. लहान मुलांपासून ते थेट वृद्धांपर्यंत ह्या भयाचा परिणाम होत असतो, कारण की सर्व सामान्य व्यक्तींपर्यंत याची झड पोहोचत असते. त्यामुळे लहान मुलं तर म्हातारे या सर्वांपर्यंत या भीतीचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो. आतंकवादाने त्रस्त असलेल्या प्रदेशात विद्यार्थ्याच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होत असतो, कारण की त्या ठिकाणी शाळेत सुद्धा जाणे हे भीतीदायक वाटत असते. म्हणून शिक्षणावर सुद्धा खूपच मोठा परिणाम होताना दिसून येत असतो. चित्राद्वारे आपण पाहतो की कशा पद्धतीने आतंकवादी प्रवृत्ती केल्यामुळे विनाशाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि विद्यार्थी दुसऱ्या चित्रामध्ये कशा पद्धतीने आतंकवाद थांबायला पाहिजे यासाठी एक त्यांनी संकेत दिलेला लहान मुलांनी. आतंकवादाच्या परिणामी समाजातील लोकांचा एक दुसऱ्यावरचा विश्वास कमी होत जातो, कारण की अशा घटना घडत असल्या कारणाने लोक एकमेकांवर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. परस्पर बंधुत्वाची भावना कमी होत असते. एकमेकांविषयी जे बंधुत्वाची भावना आहे ती सुद्धा आपल्याला दिसून येत नाही. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते, कारण की कोण केव्हा घातपात कृत्य करेल हे आपण सांगू शकत नाही. कित्येक वेळा सांप्रदायिक भांडणे उभी होतात. त्यावेळेस माझा धर्म श्रेष्ठ आहे, संप्रदाय, आपण सांप्रदायिकता पाहिलेलं आहे पहिल्या भागामध्ये. अशी सांप्रदायिक भांडणे हे आतंकवादामुळे उद्भवत असतात. परिणामी समाज व्यवस्था विस्कळीत होते. अशी सांप्रदायिक भांडणे सुरू झाली म्हणजे समाज व्यवस्था बिघडते. समाजात अव्यवस्था आणि अशांती निर्माण होत असते. त्यावेळेस त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण होत असते, अशांती निर्माण होत असते. आतंकवाद प्रभावी क्षेत्रात लोक सामाजिक उत्सव उत्साहपूर्वक साजरे करू शकत नाही. त्यावेळेस आपल्या धर्माचे संस्कृतीचे जतन करत असताना ते लोक आपला उत्सवसुद्धा अतिशय आनंदाने साजरे करू शकत नाही. परिणामी लोकांना जोडणारा आंतरव्यवहार विस्कळीत होतो. अशा वेळेस लोकांमध्ये जे विचारांचे देवाणघेवाण आहे किंवा व्यापार व्यवहार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी थांबतो, विस्कळीत होतो. अशा पद्धतीने आपण पाहतो की समाजात सुद्धा त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे समाजातील लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, विचारांचे देवाणघेवाण कमी होत असते, म्हणून त्यांचा विकास थांबतो आणि त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होऊन जात असते. आतंकवादाचे आर्थिक परिणाम. आतंकवादामुळे व्यापार उद्योगाच्या विकासासाठी प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होत नाही, कारण की आपण सामाजिक परिणामामध्ये पाहिलं की जे प्रोत्साहनात्मक वातावरण, व्यापार करायला हवा, आपल्याला प्रॉफिट होईल, त्यासाठी आपण त्या देशाशी किंवा त्या राज्याशी व्यवहार करू, अशी जे वातावरण, अशी जी स्थिती असते ती स्थिती निर्माण होत नाही. त्यावेळेस व्यापार उद्योग करणारा व्यक्तीसुद्धा त्या राज्यामध्ये व्यापार करायला घाबरतो. त्यावेळेस त्यांचा आर्थिक विकास त्या राज्याचा थांबतो. म्हणून त्या ठिकाणी प्रोत्साहक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत नाही. ज्या त्या प्रदेशातील व्यापार उद्योगाचा विकास थांबतो. त्या प्रदेशात किती भरभराटीचा विकास झालेला असेल, परंतु आतंकवादी कार्यवाही सुरू झाल्या तर त्या ठिकाणी त्याचा विकास थांबतो. व्यापार उद्योगावर खोल परिणाम झाल्याने लोकांना अन्य प्रदेशात व्यापार रोजगार करण्यासाठी स्थलांतर करावे लागते. अशा वेळेस ते स्थानिक व्यापार उद्योग बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना आपला रोजगार प्राप्त, उपासमारीची परिस्थिती निर्माण होत असते आणि रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यांना आपली मातृभूमी सोडून, जन्मभूमी सोडून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करावे लागत असते रोजगार मिळविण्यासाठी. व्यापार उद्योगावर खोल परिणाम झाल्याने लोकांना अन्य प्रदेशात व्यापार रोजगार करण्यासाठी स्थलांतर करावे लागते. ते व्यापार करण्यासाठी स्थलांतर करतात. कितीतरी आतंकवादी संघटना व्यापारी, उद्योगपती, कर्मचारी किंवा श्रीमंत व्यापाऱ्यांना भीती दाखवून पैसे घेतात. आतंकवादी संघटना त्या ठिकाणी लोकांकडनं पैसे वसूल करत असतात, भीती दाखवतात किंवा अपहरण करतात, धाक धमकी दाखवून त्यांच्याकडनं पैसे वसूल करत असतात. आतंकवादी मादक द्रव्यांची हेराफेरी आणि काळा पैसा वगैरे सारखी असामाजिक कार्य करत असतात.
आतंकवादाचे समाजाशी काही घेणे देणे नसते. ते मनुष्यांना किंवा मानवाला किंवा तरुण पिढीला कशा पद्धतीने व्यसनाच्या आहारी जातील आणि आपल्याला कशा पद्धतीने प्रॉफिट होईल आणि लोकांमध्ये कशा पद्धतीने भीती निर्माण होईल याकडेच त्यांचे लक्ष असते. म्हणजे ते असामाजिक कार्य करत असतात. त्यामुळे ते मादक पदार्थाची किंवा द्रव्यांची हेराफेरी करतात. काळा पैसा लोकांकडनं पैसा वसूल करतात किंवा कुठलीही कस्टम ड्युटी जकात न भरता त्या ठिकाणी माल सप्लाय करत असतात. देशात सामाजिक आर्थिक समस्या त्यामुळे उद्भवते. त्यामुळे समाजात सामाजिक स्थिती आणि आर्थिक स्थिती अतिशय बिकट होत असते. आतंकवादी रेल्वे, रेडिओ स्टेशन, रस्ते, पूल, सरकारी मिळकत वगैरेंना नुकसान पोहोचवितात. जे जे सार्वजनिक ठिकाणे आहेत त्या सार्वजनिक ठिकाणांवर मुद्दामून त्या ठिकाणी ते हल्ले करत असतात किंवा त्यांच्यावर नुकसान करतात. कारण की विकासाचा जो मार्ग आहे त्या देशाच्या किंवा त्या राज्याच्या त्या विकासाच्या मार्गांवरच ते टार्गेट करत असतात. मिळकती पुन्हा स्थापण्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि अशा वेळेस आपल्याला गरजेचे असल्याकारणे तीच मिळकत पुन्हा स्थापन करण्यासाठी त्याच्यावर आपल्याला पुन्हा जास्तीत जास्त खर्च करावा लागतो. म्हणजे आपला विकास त्या ठिकाणी थांबतो. सरकारला सलामती आणि सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात. त्यासाठी आपण पाहतो की भारतात जास्तीत जास्त जो खर्च आहे तो संरक्षणावर जास्त होतो आहे. जर आतंकवादी कृत्ये किंवा बंडखोरी संघटना जर नसतील तर तो खर्च आपण मागासलेले वर्ग, गरीब वर्गांसाठी आपण खर्च करू शकतो. परंतु त्याच्याऐवजी आपण जास्तीत जास्त कुठं खर्च केला जात असतो? संरक्षणासाठी. त्यामुळे समाज उपयोगी विकासाची कार्ये कमी प्रमाणात होतात. म्हणून समाज उपयोगी जी कार्य आहेत ती कमी प्रमाणात दिसून येतात. आतंकवादाचा परिणामस्वरूप राज्ये आणि राष्ट्राच्या परिवहन उद्योग, पर्यटन उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आपण पाहतो की विदेशातनं पर्यटक आपल्या भारताला सांस्कृतिक स्थळांना भेट द्यायला येत असतात आणि त्यासाठी परिवहनाद्वारे ते येऊन पर्यटन उद्योगांना भेट देतात. त्यामुळे आपल्याला आर्थिक चलन प्राप्त होत असते. आर्थिक चलनांचे देवाणघेवाण झाल्यामुळे आपल्या विकासाचा स्तर जास्त होत असतो. परंतु जर अशा पद्धतीने कोणत्याही राष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी अशा आतंकवादी कार्यवाही सुरू असतील तर त्या ठिकाणी पर्यटन उद्योग ठप्प पडेल, परिवहन उद्योग ठप्प पडेल, त्यांचा विकास होणार नाही. अशा पद्धतीने आतंकवादाचे आर्थिक परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा 20वा प्रकरण या ठिकाणी संपलेला आहे. जे स्वाध्यायामध्ये प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न अतिशय मुद्देसूद पद्धतीने आपल्या वहीमध्ये लिहायचे. ह्या जो जोड्या जोडून दिलेल्या आहेत त्या जोड्या जोडत असताना सुद्धा आपली मांडणी व्यवस्थित करायची. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.